जानेवारीच्या माणगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्गावरती चर्चा झाली। मुळात राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही, तो वगळण्यात आला आहे असे गॅजेट केले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी हा विषय ग्रामसभेसमोर मांडला। त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा असा विषय मांडल्यानंतर संघटनेमधीलच काही कार्यकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या शेतामधून जावा असा ठराव द्या म्हटले। यावर मी दोन्ही गटांना सांगितलं, ज्या शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग नको आहे त्या शेतकऱ्यांनी एक अर्ज करावा, त्या निवेदन द्यावे, त्या निवेदनावरती बाधित शेतकऱ्यांनी गट नंबर सहित सह्या करून ग्रामपंचायतीकडे अर्ज द्यावा। तसेच ज्या शेतकऱ्यांना हा रस्ता हवा आहे त्या शेतकऱ्यांनी आम्हाला रस्ता हवा आहे असा गट नंबर घालून त्या बाधित शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला अर्ज द्यावा। दोन्ही गटाचे अर्ज आल्यानंतर यावरती ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार विशेष ग्रामसभा बोलवून यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मी सरपंच या नात्याने त्या सभेमध्ये सांगितलं होतं। मुळात शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही, त्यात कोल्हापूर जिल्ह्याला वगळले आहे असे गॅजेट असताना सुद्धा शक्तीपीठ महामार्गाबद्दल ग्रामसभेमध्ये विषय मांडणे हे मुळातच चुकीचे होते। आणि काही मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये माणगाव ग्रामपंचायतीने शक्तीपीठच्या समर्थनात ठराव केला, ह्या ज्या बातम्या येत आहेत ह्या मुळात चुकीच्या आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठबद्दल कोणताही ठराव झालेला नाही किंवा कोणताही ठराव केलेला नाही। दोन्ही गटाच्या समर्थनात आणि विरोधात असणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही सह्यांचं निवेदन द्या, तुमच्या दोघांचं निवेदन आल्यानंतर यावरती योग्य तो निर्णय ग्रामपंचायत व ग्रामसभा घेईल। परंतु शक्तीपीठ महामार्ग हा मुळातच कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही हे गॅजेट झाला असताना हा विषय चर्चेला घेणं किंवा यावरती ठराव करणं हे अजिबात योग्य नाही। धन्यवाद। त्याच्यात मग काय बघा, आपण ज्यांची जास्त त्या पद्धतीने ठराव करा बाबा, एवढ्या लोकांनी नको म्हणताना एवढ्या लोकांनी पाहिजे किती नाही, पण आम्हाला आर्थिकीकरण बाबायचं येणार आहे, त्यामुळे एखादा फायदा होणार तर तो गावचे सर्व सगळे नागरिक याचा विचार त्याचा काय फायदा पासपोर्ट आमची पोरं काय शिकणार देवस्थान काय केली त्यांनी मागणी की त्या आम्हाला ते फायदेशीर आहे, भाविक याला येते, आम्हाला सुद्धा ते उद्या भविष्यात स्मारक झालेली लोकांनी येणाऱ्या त्या नागरिकांना इकडे होणार आहे, त्याबद्दल आम्ही सहमत आहे। व्हावं ठीक आहे। पासपोर्ट भाव दिलेला आहे, पासपोर्ट भाव दिलेला आहे, याला आम्ही तुम्हाला मागणी करू शकतो, मागणी करत मला काय सुचवायचं, पासपोर्ट भाव मिळाले मला मान्य आहे। त्यामध्ये कसं आहे, आता चालूचा जो JR आहे रेडी लेकरन करायच्या चौकट सांगितल्या, मग आपला रेडी लेकरन जो भाव बसतोय माझ्या माहितीप्रमाणे 40 ते 50,000च्या आसपास आहे, 30,000 रुपये आणि साहेबांनी जे हेरल्याचं उदाहरण दिलं तिथे काय झालं, इंग्रजी एरियात गेलेलं आहे, तर त्यांनी काय केलं ते पोर्टात काढले आणि ते बाजारभाव लढा करायला दाखवले आणि त्याप्रमाणे त्यांना किती पैसे मिळाले पाहिजे, पहिली गोष्ट।
आणि आपल्याकडे जे रेडी घर आहे ते 45,000 पण त्याचा भाव किती मिळणार आपल्याला 1,00,000 रुपये मिळणार. मुद्दा काय आहे का पहिला मला काय विरोध नाही. मला काय सांगायचं एखाद्याला विरोध नाही. त्यांनी एकतर पिलर करून देतो म्हणाल्या की अजून कितपत अंमलात आहे आपल्याला माहित नाही. बरं सोलापूर मिरज रोड झाला त्याच्या आमच्या पाहुण्याची 4 एकर जमीन गेली. त्यावेळी पण आश्वासन दिलं की पिलर करतो. त्यानंतर त्यांनी भराव टाकला 25 फूट भराव पडला. आज जर तिथं गेला तर त्याच्या अक्षरशः गाजर सुद्धा गेला झालं. जमीन ज्याची जाणार आहे ती पैसे घेऊन बाजूला होईल त्याच्याबद्दल अडचण नाही. तर भविष्यात जे आजूबाजूचा आपल्याला काय म्हणजे काय होतं भविष्य पिढ्याला मिळणार. वीजच्या भावाचा आणि 2007 ला पहिला महापूर आला आपल्या इथे आणि त्यावेळेला आपल्या गावाचे बापातली पण माहित असेल सरातली पण माहित असेल की त्यावेळी प्रत्येक गावात उठाव झाला ते विरोध करायला. की उठाव झाला नाही यार त्याचा फक्त आपल्याला आज बसावा. आणि जो जर आज उठाव झाला नसला तर इथनं रुकडीपर्यंत जी मालगावची शेती आहे किंवा रुकडीपासून मागं त्या सगळ्यांनी भविष्यात आपल्या पिढीला उत्तर द्यावं लागेल. त्यासाठी हा म्हणजे विकासाला विरोध नाही खरं पूल व्हावं पूल करून तिने करावं. 2005 ला पूरपट टाकलेला आहे. पूरपट टाकलेला त्या पूरपट्ट्यात त्या ठराव घ्या पूरपट्टा जेवढा पूर म्हणजे महापूर जेवढा आणलाय तेवढं उड्डाणपूर करत नाही होते आणि ते मच्छी करून अनेक ठराव काय करायचं त्याला तो जाणारा शक्तीपीठ महामार्ग आमच्या म्हणजे ह्या मानगावच्या ऐतिहासिक भूमीला त्याचा जोडला जावा त्या गावाला. नुकतेच अधिकरणाबाबत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.